महाराजांनी 1674 साली शत्रूवर आपली वचक एकदम भारी बसून ठेवली होती। गोवळकोंड्याचा कुतुबशाह हा मुघलांच्या भीतीने मराठ्यांना येऊन मिळाला। मराठ्यांचं एक स्वतंत्र राज्य निर्माण झालं। पोर्तुगीज एकदम दुर्बल झाले, इंग्रज घाबरून शांत झाले आणि मुघल निष्क्रिय झाले। अशी 1674 सालची परिस्थिती होती। याचवेळी मुघल आणि मराठा आरमार यांच्यात एक युद्ध झालं। ही माहिती नारायण शेणवी जो इंग्रजांचा दलाल होता त्याने लिहून ठेवली। मुघलांचा आरमार प्रमुख सिद्दी संबुल आणि मराठा आरमारचा अधिकारी दौलत खान यांच्यामध्ये एक युद्ध झालं। सिद्दी संबुलने मराठ्यांच्या आरमाराशी युद्ध केलं। ते सातवली राजापूर इथल्या नदीवर झालं। या युद्धात सिद्ध्यांची 100 माणसं मारली गेली तर दौलत खानाची 44 माणसं मारली गेली। ह्यात दौलत खानाचा विजय झाला, पण त्याला बाण लागल्यामुळे तो जखमी झाला। पण सिद्दी संबुल त्याला पण अशा बऱ्याच जखमा झाल्या आणि तो पण जखमी झाला आणि त्याचे हात जाळले आणि तो तिथून पळून गेला। अशा प्रकारे एक मुसलमान सरदार मराठ्यांचा महत्त्वाचा बालेकिल्ला लढवत होता।